नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके सादर करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 7 ऑक्टोबर 2024 चे शासन निर्णय सविस्तर जाणून घ्या। कधीपर्यंत मुदतवाढ आली आहे एकमेकाला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि गरजवंतांना व्हिडिओ शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रति शिक्षण संचालनालयाकडून सादर करण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 25/9/2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती। तर संचालनालयाच्या 25/9/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचाऱ्यांचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आले नसल्याने वेतन पथके कार्यालयाकडून सदर करण्यात आलेले मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली। सदरच्या प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता DDO1 मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 अखेर अंतिम मुदत राहील। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अधीक्षक, वेतन पथक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षक उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची विनंती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे हे परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। 7 ऑक्टोबरचं परिपत्रक आहे, त्यामुळे एकमेकाला नक्कीच फायदा होईल। याकरता तुम्ही कार्यवाहीला लागू शकता। तर ही होती सविस्तर माहिती। आता मुदतवाढ मिळाल्यामुळे तुमचे सर्वांची बिलं निघावेत या आशेसह परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओला। पटकन लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।